कामगिरी केली जाईल, कारण दोन्ही विजेते आहेत. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय आणि या सामन्याला जिंकून मात्र आपली पोझिशन पुढच्या फेरीसाठी खूप चांगल्या पद्धतीने करायची आहे. यासाठीचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जाऊयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी सुनील खर्डे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत ड्रोनच्या साह्याने. मात्र विहंगम दृश्य या स्पर्धेचं आपल्याला या क्रीडा नगरीचं पाहायला मिळत आहे. काय दर्जेदार आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि ही क्रीडा नगरी सजली आहे, नटली आहे या कार्यसम्राट आमदार चषकासाठी. नव्याने तयार केलेली खेळपट्टी, मागील वर्षी मैदानाचा आकार देखील वाढला गेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली आहे. ट्रॉफी चांगल्या आहेत, लाईव्ह कव्हरेज चांगलं आहे, किट चांगले आहेत, आयोजन चांगलं आहे आणि नियोजन सुद्धा. डिंग डॉंग अकोले मैदानात उतरली आहे. ओम चौधरी, मारुती पवार, सागर सुट्टे असतील, रोहन गोंदके असतील, अरुण गोंदके असतील, रवी आसे असतील, त्याचबरोबरने अरुण बांगरे असतील, प्रतीक सावंत असतील, सुनील खर्डे, नवनाथ हाडवळे आणि धनंजय बिनताडे. दुसऱ्या बाजूला कोतेश्वर कॅटरस, शेखर शेळके, श्रेयस आंबरे, त्याचबरोबर जर पाहिलं तर बशीर शेख, राहुल गोलप, त्याचबरोबर भूषण सकपाळ, रिजवान सय्यद, संकेत दातीर, अल्ताफ तांबोळी, राजू पाटे आणि योगेश भालेकर ही जोडी मैदानाच्या आत. हे सगळे संघ, दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात उतरतील. दोन्ही संघ मालक देखील जर पाहिलं तर या ठिकाणी माऊली क्लिनिकचे डॉक्टर अनिल देशमुख यांचे या ठिकाणी आगमन झालं. या देशमुख सर, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. क्रिकेटचं प्रेम क्रिकेट प्रेमींना मैदानात घेऊन येतं. नवे आपोआप पावलं आपली मैदानाच्या दिशेने चालायला लागतात. यस, जावेत मॅचच्या दिशेने सामन्याला सुरुवात. पहिला बॉल रिव्हर्स खेळायचा होता. बशीर यांचा एक वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने, धाव नाही मिळणार. डॉट बॉल आलाय. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते डिंग टॉंग अकोले, मुकुंजी लहामटे, इंजिनियर रवी हासे. दुसऱ्या बाजूला कोतेश्वर कॅटरस कोतुळ, बाळासाहेब गीते, प्रसिद्ध आचारी यांच्या टीम आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स खेळले, बॉलला उसळी होती, त्याचाच फायदा आणि बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 चौकार. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. यावेळेला मात्र चौकार आलाय. धावांना महत्त्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. अलीकडे विविध युक्त्या कराव्या लागतात आणि एक कालखंड असा होता, प्रॉपर स्टान्स घेऊन खेळलं जायचं, सरळ बॅटने क्रिकेट खेळण्यावर विश्वास जास्त असायचा. T20 आलं, वेगवेगळे फटके इंटरनॅशनलमध्ये पाहायला मिळाले आणि आताही जर पाहिलं तर इकडे सुद्धा वेगवेगळे फटके आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये आले. तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आलेली आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम यस, बाउन्ससाठी मात्र या ठिकाणी दिलाय बाउन्स. थर्ड अंपायर आले, पारदर्शकता वाढली, परंतु 1 तास मात्र त्याच्यात दिवसभराचा काउंट केला तर तिसऱ्या पंचांसाठीच जातोय. रोहितजी बर्वे हे देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत. जबरदस्त मॅचच्या दिशेने 4 धावा धावफलकावर आहेत. चांगला संघर्ष रंगणार आहे. विजेते जो जिंकणार आहे तो मात्र पुढल्या फेरीसाठी क्वालिफाय देखील होईल. त्यामुळे ही मॅच खूप महत्त्वाची आहे. यावेळेला वेगात बॉल टाकलाय लेंथ वरून. अपील केलं खरं, परंतु अपीलाचा पंचांवर प्रभाव नाही पडलाय. काय वेगात बॉल टाकला. बॉलला उसळी देखील दिली होती. बशीर यांचं कौतुक करावं लागेल. अकोल्याचे वेगवान गोलंदाज आहेत, उंच पुरे आहेत.
जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत बशीरच्या वेगाची चर्चा आहे. बशीर यांच्या वेगाची समोर सुनील यांच्या बॅटची चर्चा होताना पाहायला मिळणार आहे. आमदार चषक रिवर्स खेळायला गेले, टायमिंग नाही करू शकले, बॉल मात्र शरीराला लागलाय, पाठीमागे जाईल कीपरच्या दिशेने. बशीर आणि बशीरचा वेग याची चर्चा आहे सध्या. उंच पुरे धिप्पाड देयष्टी असणारे खेळाडू आहेत, वेगही तेवढाच आहे. आज सगळ्यांनाच मात्र या स्पर्धेने प्रभावित केलंय. 7Sच्या लाईव्ह कव्हरेजची देखील तेवढीच चर्चा आहे. खूप चांगलं काम आपण देखील करत आहात. बशीर बिग हिट, टोलावलाय बॉल, टायमिंग नाही झाले परंतु फिल्डर थोडेसे दूर राहिले. कव्हरच्या क्षेत्रात बॉल टोलावलाय आणि राजू पाटे यांचा प्रयत्न होता खरा परंतु बॉल नाही थांबणार, जाईल सीमारेषेच्या पार. 4 चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. या चौकारानिशी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 6 षटकांची लढत आहे. लढत महत्त्वाची. थोडीशी घाई करा, मॅच आत्ताची तिसरी सुरू झाली आहे. यानंतर एकंदरीत 3 मॅचेस बाकी आहेत, कारण आपलं सहकार्य महत्त्वाचं आहे. आयोजकांनी खूप मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. अखूट टप्प्याचा बॉल होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्येच खेळलाय आणि यावेळेला मात्र सुनील खर्डे देखील यशस्वी होत आहेत. 4 चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. या चौकारानिशी जर पाहिलं तर धावसंख्या पहिली ओव्हर संपलेली आहे. धावसंख्या झाली आहे 12. बिनबाद 12 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डिंगडॉंग अकोले संघाच्या कोतुळेश्वर कॅटरर्स या संघाच्या विरुद्ध 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आमदार साहेबांच्या नावाची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते. याच ठिकाणी नाहीतर महाराष्ट्रभर पाहायला मिळते. कार्यतत्परता त्यांची पाहायला मिळते. अभ्यासू आमदार म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याही नावाची चर्चा होणार आहे. आणि आता षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं घेऊन आमंत्रित केलं जातं आहे. ॲज अ आयकॉन या स्पर्धेमध्ये योगेश भालेकर खेळत आहेत. भिवंडी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील भावाडे नावाचं गाव आहे. या गावाला बिलॉंग करणारा हा युवा टॅलेंटेड खेळाडू. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, बॅटिंग जर पाहिलं तर करतात डावखुऱ्या हाताने आणि बॉलिंग उजव्या हाताने करतात, अगदी सौरभ गांगुली यांच्या शैलीमध्ये. 12 धावा धावफलकावर आहे. बाळासाहेब गीते यांच्या मालकीचा संघ आहे कोतुळेश्वर कॅटरर्स. दुसऱ्या बाजूला विठू माऊली 11 म्हाळुंगी, बाजीराव सदगीर, रावसाहेब सदगीर, सचिन सदगीर, प्रसिद्ध कांदा व्यापारी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये कोण जिंकणार, जो जिंकणार तो मात्र पुढच्या फेरीसाठी सुपर 8ला क्वालिफाय होणार आहे. त्यासाठीची मॅच आहे, त्यामुळे या मॅचवर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आता रवी यास यांना आपण पाहतोय. पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडासा कट होतोय, टर्न होतोय, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. पहिला चेंडू तर खूप चांगला टाकला इकडे. बॉल थोडासा पुढे केला होता परंतु नुसता पुढे नाही केला, बॉलला टर्न दिलाय थोडासा आणि त्यामुळे यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिलं म्हणजे रवी यांनी देखील दाखवलं काय झालं या बॉलवर, कारण कळतं आपल्याला काय मुवमेंट झाली आहे. पुन्हा एकदा तेच, याही वेळेला तेच पाहायला मिळालं. नॅचरली बॉल कट करतात, बॉल कट करण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे, दोन्ही बाजूला कट करण्याची क्षमता आहे योगेश यांच्याकडे. याही वेळेला बॉल मात्र मागील चेंडूच्या तुलनेत हा चेंडू थोडासा पाठीमागे टाकला. बॅटचा फिरली खरी रवी यांची, परंतु तोपर्यंत बॉल यष्टीरक्षकांच्या हातात फिरला होता. जाऊयात मॅचच्या दिशेने 12 धावा धावफलकावर आहे. ओव्हर नंबर 2 मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. सुनील यांनी थोडीशी चर्चा केली त्यांच्याशी, काय होतं आहे आणि काय करायला पाहिजे. साथी सहकार्याची जी सूचना असतात त्यांचं मार्गदर्शन असतं, हे खूप महत्त्वाचं असतं. यावेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मागील दोन्ही चेंडूच्या तुलनेत यावेळेला वेग वाढवला. इकडे बॅटरने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि ते मात्र बॉलरने ओळखलं आणि त्यांनी काहीतरी वेगळं केलं, त्यांनी बॉलसुद्धा वेगात टाकलाय. परंतु याही वेळेला अँगल बनला आणि तिसरा चेंडू लगातारचा निर्धाव टाकलाय. ॲज अ आयकॉन म्हणून या स्पर्धेत मला का खेळवलं जात आहे योगेश भालेकर या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव येतोय त्यांच्याकडून. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या फिल्डर आता मात्र कसाबसा हा चेंडू खेळून काढला त्यांनी. एक धाव घेतली रवी यांनी, सलामीला आलेत. टीमचे ओनर सुद्धा आहेत, चांगले खेळाडू आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर आता सुनील खर्डे स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1ने पुढे जाते. 13 धावा ओव्हर नंबर 2 सुरू असताना.
कोथरूड आणि कोथरूडचं क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेट प्रेमी मात्र मोठ्या प्रमाणावर आनंद घेत आहेत. ज्या ज्या ठिकाणी सावली आहे त्या ठिकाणी त्यांनी गर्दी केली आहे आणि या मॅचेसचा आनंद मात्र प्रेक्षक देखील घेत आहेत. सुनील खर्डे, बाहुबली राहुरीचे एक जबरदस्त खेळाडू आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स खेळले, काय केलं पाहिजे होतं मनात पहिलाच विचार केला होता आणि तो प्रत्यक्षात उतरवला देखील. 4 धावा चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. गोलंदाज सरळ बॅटने काही रन येऊ देत नव्हता, त्यावेळेला बॅट उलटी केली आणि चौकार खेळलाय सुनील यांनी. आणि धावसंख्या जर पाहिली तर 17 झाली. या षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. या षटकात आतापर्यंत 5 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केलेल्या आहेत. सुनील खर्डे पहिल्याही मॅचमध्ये की फॅक्टर राहिले, याही मॅचमध्ये की फॅक्टर राहणार आहेत. सगळ्यांना या सगळ्यांचं कोथरूड प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत. कार्यसम्राट आमदार चषक आपण पाहतोय. डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय, पुन्हा एकदा तेच केलंय. बॅक टू बॅक रिव्हर्स खेळले आणि बॉलला मात्र सीमारेषा दाखवली. जा पलीकडे सीमारेषेच्या. 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. गोलंदाज काय करतोय ना हे तुम्हाला नॉन स्ट्राईकवरून खूप चांगलं दिसतं. पहिल्या काही चेंडूवर काय केलं बॉलरने ते मात्र सुनील खर्डे यांनी पाहिलं आणि ज्या वेळेला स्ट्राईक मिळाली त्यांनी मात्र या गोलंदाजाच्या विरुद्ध धावा कशा येऊ शकतात ते त्यांनी प्रत्यक्षात दाखवलं. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 21. सुनील खर्डे आहेत त्यापैकी 20 धावांवर. रवी खेळतायत 1 धावेवर. महत्त्वाचा सामना आहे, जिंकायचे दोघांनाही या ठिकाणी, कारण हीच मॅच जिंकून क्वालिफाय होण्याचा इरादा असणार आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत. पूर्वी असं नसायचं. पूर्वी जर पाहिलं तर तुम्ही कितीही लांबवरून प्रवास करत गेलात एकच मॅच मिळायची. एका दिवसात एक मॅच, ती खेळून परत यायचं. सायकलने जा, चालत जा, गाडीने जा, एकच मॅच मिळणार. ती मॅच खेळल्यानंतर जिंकलं तरी परत यायचं, हरलं तरी परत यायचं आहे. परंतु एकेका स्पर्धेसाठी काही संघ असे 5-5 वेळा त्या गावात गेलेले आहेत आणि हे असं क्रिकेट पूर्वी पाहायला मिळायचं. आता काळ बदलला, क्रिकेट बदललं आणि त्यावेळेला रिटेक नव्हता. जे काही कराल मैदानात गेल्यानंतर ते कराल तेच. आता कसं तुम्ही हरलात तरी तुम्हाला एक संधी आहे. त्यामुळे लीग पद्धतीच्या मॅचेस अलीकडे डोक्यावर घेतल्या गेल्या, त्याला जास्त प्राधान्य दिलं गेलं आणि त्याचबरोबरने आयोजनामध्ये खूप सारा मोठा तामझाम आला. ट्रॉफ्या मोठमोठ्या येऊ लागल्या, टी शर्ट्स पाहायला मिळाले. पूर्वी गावात एखाद्याकडे टी शर्ट असायचं, आता एकेका प्लेअरकडे वर्षाला 50 टी शर्ट त्यांना मिळतात. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय, परंतु तिकडे अडवला जातोय धाव आणि हो संधी होती जरूर, परंतु बशीर यांनी प्रभावित केलाय. पहिल्या षटकात थोडेसे मागडे राहिले, परंतु गोलंदाजी चांगली आहे, वेग चांगला आहे त्यांच्याकडे. अतिशय सुंदर असं आयोजन. या स्पर्धेचं आजूबाजूच्या गावातून काही प्रेक्षक कशासाठी येतात माहिती आहे? आयोजन कसं आहे हे पाहण्यासाठी येतात. आपल्या गावात देखील आपण या गोष्टी करू शकतो का हे देखील पाहण्यासाठी येत असतात. सुनील खर्डे इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. 22 धावा धाव फलकावर आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. रवी आसे जोडीला जर पाहिलं तर सुनील खर्डे, वेगवान बशीर त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करतायत. कार्यसम्राट आमदार चषक. वेगातील बॉल होता परंतु अचूकतेवर नव्हता. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलतंय. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. सुनील खर्डे भूमिका महत्त्वाची असेल या ठिकाणी त्यांची. तेच मात्र इन ॲक्शनमध्ये तेच बॅटिंगसाठी देखील पाहायला मिळत आहेत. पुल करायचा होता परंतु ज्या बॉलची जी उंची पाहिजे होती ती नाही मिळाली. बॉल थोडासा खाली राहिला आणि त्यामुळे तो यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी, चांगलं या ठिकाणी कमबॅक म्हणावं लागेल. सुनील सारख्या यांच्यासारख्या चांगल्या खेळाडूला मात्र थांबवून ठेवणं ही देखील मोठी बाब आहे. तिसरं षटक सुरू असताना 7Sवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत कोथरूड नगरीमध्ये. पुन्हा एकदा तेच सुनील चांगलेच आहेत परंतु अकोल्याचे बशीर तरी कुठे कमी आहेत आणि इकडे अकोल्याचा वेग दाखवलाय त्यांनी. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र थांबवले. एक गोष्ट पाहायला मिळते, मागील चेंडू त्यांचा थोडासा खाली राहिला, हा चेंडू थोडासा जास्त बाउंस झाला परंतु टप्पा तोच ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.
KPL दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. रिव्हर्स खेळले, 2 बॉलवर मात्र त्यांना शांत ठेवलं, परंतु इकडे एक वेगळी रणनीती. रिव्हर्स खेळले नाही तर खेळायला भाग पडलं कदाचित आणि त्या ठिकाणी बशीर यांनी प्रोटेक्शन ठेवलं होतं. कर्णधार शेखर शेळकेचं कौतुक आणि सुनील शेळके रिव्हर्स खेळतानाच पकडले गेले, विकेट आली आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. शेखर यांना माहिती होतं कदाचित की 2 बॉल डॉट आलेत, रिव्हर्सचा प्रयत्न होऊ शकतो, तिकडे प्रोटेक्शन होतं आणि बशीर यांच्या वेगाची चर्चा का नाही होणार, व्हायलाच पाहिजे. अतिशय चांगला चेंडू आणि त्या डेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलने अगदी क्षेत्ररक्षण शोधून काढला आणि पकडली गेली कॅच. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी तिसरी ओव्हर सुरू असताना 23 आहे. महत्त्वाची विकेट आली आहे, कारण ही विकेट खूप महत्त्वाची होती. कारण सुनील खर्डे, परंतु सुनील खर्डे यांनी त्यांचं काम केलं मी असं म्हणेल, कारण जी स्टार्ट पाहिजे होती ती त्यांनी दिली आहे. आणि आता बाकीच्या खेळाडूंचं सुद्धा इकडे महत्त्वाची भूमिका असेल. आणि आता मैदानात येत आहेत धनंजय बिनताडे. वेळ देखील झाली होती. धडाकेबाज धनंजय ही त्यांची ओळख आहे, लांबवरचे षटकार ही त्यांची ओळख आहे आणि चांगली गोलंदाजी ही सुद्धा त्यांची ओळख आहे. परंतु समोर अकोल्याचे वेगवान गोलंदाज बशीर यांचा सामना करायचा आहे. बशीर शेख बॉलिंगसाठी समोर धनंजय बिनताडे. वेगवान आलाय बॉल, तेवढ्याच वेगात टोलावलाय देखील. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत, राजू पाटे आलेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोचते 24 धावा. या षटकात धावसंख्येवर नियंत्रण पाहायला मिळालं आपल्याला. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. वाईट बॉलची 1 धाव आली, त्यानंतर आणखी 1 धाव आली. 2च्या व्यतिरिक्त अजून तरी काही नाही आहे. परंतु धनंजय बिनताडे आणि रवी आसे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टिंग डॉंग अकोले. वेगात बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय आणि तेवढ्याच वेगात यष्टीरक्षकांकडे पाठवलाय सुद्धा. वा वा वा, बशीर यांचं कौतुक व्हायला हरकत नाहीये, कारण त्यांनी फक्त 2 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. 3 एकंदरीत धावा आल्यात, परंतु कौतुकच करावं लागेल. सुनील यांना बाद केलंय, त्याचबरोबर जर पाहिलं तर केवळ 3 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि इकडे कमबॅक होताना पाहायला मिळालं कोथरूड कॅटर्स या टीमचं सुद्धा. आणि अशाच प्रकारची जर मॅच राहिली ना मजा येते. कधी इकडे कधी तिकडे, हे सामन्यातील दोलायमानपणा आपलं मन जिंकून घेत असतो. आणि धावसंख्या झाली ती आता 24 धावा. 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि राजू पाटे येत आहेत. मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, मेहनती खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी ते करतील. येणाऱ्या 3 ओव्हर नक्कीच निर्णायक असणार आहेत. आणि धनंजय बिनताडे हे ते नाव आहे ज्याने कित्येकदा आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलंय. कदाचित थोडीशी दुखापत जाणवते. गोलंदाज मात्र शेवटच्या क्षणी बदली करण्यात आलेले आहेत. शेखर स्वतः येत आहेत. शेखर यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला मगाशी, की या परिसरामध्ये क्रिकेटचे जाणकार आहेत, क्रिकेटवर प्रेम करतात. आणि संघमालक बाळासाहेब गीते यांच्याकडून बशीर शेख यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. तो तुमच्याकडेच ठेवा आणि ज्यावेळेला सामना संपेल त्यावेळेला त्यांच्याकडे नेऊन द्या. चांगलं कमबॅक तिकडे पाहायला मिळालं. डिंगडॉंग अकोले बॅटिंग करताय. समोर जर पाहिलं तर कोथरूडेश्वर कॅटर्स पाहायला मिळत आहे. कोथरूड एका बाजूला आहे, अकोले एका बाजूला आहे आणि आता धनंजय बिनताडे एका बाजूला आहेत. आणि आता दाखल झालेले आहेत गोलंदाजीसाठी शेखर शेळके. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली. क्रिकेटचे जाणकार आहेत, क्रिकेटवर प्रेम करणार आहेत. या परिसरामध्ये क्रिकेट सर्वदूर पोहोचलंय. गावागावात, खेड्यापाड्यात, वाड्या वस्त्यांवर क्रिकेट सगळ्यांना कळतं, सगळे पाहतात, सगळे चांगले खेळतात सुद्धा. पहिला बॉल शेखर यांचा ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. एक बॉल खूप निर्णायक असणार आहे. धावा कराव्या लागणार आहेत, कारण 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धनंजय, अपेक्षांचं ओझं तर तुमच्या खांद्यावर आहे, परंतु तुमचा कस त्याच वेळेला लागतो. अशाही परिस्थितीमधून तुम्ही संघाला बाहेर काढता संकटातून, तर ते प्रयत्न करावे लागतील. आणि तुमचं नावही त्याच वेळेला होतं.
सहजासहजी मॅच जिंकत असाल त्यावेळेला तुम्ही कामगिरी केली तर कोण विचारात नाही घेणार, परंतु टीमला गरज आहे तुम्ही कामगिरी करा, तुमच्या कामगिरीचं कौतुक होणार म्हणजे होणार. ओहो, हाही बॉल वेगात येताना पाहायला मिळाला, यष्टीरक्षकाकडे जाताना पाहायला मिळाला, लेंथवरून शूट झाला, थोडंसं खाली राहिला यावेळेला बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. रणनीती शेखर बनवत आहेत धनंजय यांना थांबवण्यासाठी. रणनीती तर मनामध्ये घोळत असणार आहे धनंजय यांच्या सुद्धा. मला धावा करायच्यात, काय करावं लागेल त्याच्यासाठी, कसं फुटवर्क करू, कसं टायमिंग करू, आणि ते या ठिकाणी करावं लागणार आहे. डोळे दिपवणारं क्रिकेट. कार्यसम्राट आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतोय कोथरूड नगरीमध्ये. यावेळेला काय जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी खेळलाय, अतिशय वेगवान ताकदवर बॅटचा आणि बॉलचा संगम झाल्यानंतर टॅक असा आवाज सुद्धा आला. 4. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. बॅट आणि बॉलचा संगम झाल्यानंतर असं वाटलं की बॅटने बॉलच्या कानपडात तर नाही लगावली, एवढ्या वेगात आवाज सुद्धा आला होता आणि सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. 2 बॉलवर शेखर शाळा सरत झाले, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले धनंजय. याचसाठी मी सुद्धा पुण्यावरून इकडे आलोय दाखवून देत आहेत. 28 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. योगेशजी देशमुख या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांचे सगळे मित्र परिवार यांनी या आयोजनाला मात्र खूप मोठी उंची दिली आहे. यावेळेला पुन्हा खाली राहतोय बॉल. 2 बॉल जे होते ना शेखर यांचे ते खालीच राहिले. आता काय करणार कोणताही बॅटर असल्यानंतर, अशा प्रकारचा बॉल आल्यानंतर. मॅच नंबर 3 या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना. 28 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला खेळला मात्र हा स्ट्रोक ऑन साईडला, काव कॉर्नरच्या दिशेने अडवला जाईल. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला अतिशय जलद गतीने. ओहो, पुन्हा एक वेगवान बॉल टाकलाय, ऑफस्टंपच्या बाहेरच टाकलाय. शेखर यांनी देखील काय बॉलिंग केली आहे. एक चौकार आला खरा, परंतु फक्त 6 धावा या षटकात खर्च केल्यात. आता मात्र धनंजय यांच्यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. शेखर यांच्याकडून एक चांगलं षटक पाहायला मिळालं. ओव्हर संपल्या 4. डिंगडॉंग अकोले 30 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. सेवन एसवर 4 विविध अँगलने, 4 कॅमेऱ्याने, 4 ठिकाणी काय काय चाललंय हे सगळं एकाच वेळेला दाखवण्याचा प्रयत्न. कोण काय करतंय 4 कॅमेऱ्यातून पहा, 4 अँगलमधून पहा. हा लाईव्हचा खूप चांगला आविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. असं कुणाला वाटलं तरी होते का आजपासून 15 वर्ष मागे गेल्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये असंही काही होईल, परंतु होते झालंय. यूट्यूब नावाची क्रांती झाली, सोशल मीडियाची साथ मिळाली. आता आपल्या टेनिस क्रिकेटला लाखोंच्या बोल्या लागू लागल्या. क्रिकेट बदललंय. एक कालखंडामध्ये टेनिस क्रिकेट खेळणाऱ्यांवर टीका व्हायची. लेदर बॉल क्रिकेट खेळणारे म्हणायचे हा टेनिसचा प्लेअर आहे. आता भले भले येत आहेत आणि आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये प्रवेश करायला बघतायत. हा बदल झालाय. जबात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 महत्त्वपूर्ण षटक आहेत. रवी यांना मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील, त्यांच्याकडे ती क्षमता आहे, त्यांना ते खेळावं लागणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर धनंजय यांना देखील साथ द्यावी लागणार आहे, कारण क्रिकेटचा खेळ आहे. आणि इकडे जर पाहिलं तर 1-2 षटकं देखील काफी असतात मॅचमध्ये येण्यासाठी. 30 धावा आहेत. कमीत कमी 20-25 तरी येणाऱ्या कालावधीमध्ये 2 ओव्हरमध्ये आल्या पाहिजेत. रवी यांच्यावर सगळ्यांच्या नजर आहेत योग्य गोलंदाजीसाठी. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच आयकॉन योगेश भालेकर. यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, चुकीला माफी नाहीये. विकेट घेतली गेली नव्हती कदाचित, परंतु त्यानंतर पहा हे उत्तर दिलं गेलंय. 4 धावांवालं चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका.
प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. चौकार तर या ठिकाणी आलाय आणि रवीची यांची बॅट देखील बोलू लागली आहे. क्रिकेटचा खेळ आहे, मी सुद्धा दमखम दाखवायला चाललोय आणि हेच या ठिकाणी सांगतायत. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 5वं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवर आलेला चौकार फलंदाजांना आत्मविश्वास देणार आहे, परंतु समोर योगेश भालेकर यांना देखील कमबॅक करावं लागणार आहे, कारण जोडीला धनंजय बिनताडे सुद्धा आहेत, हेही विसरून चालणार नाही. आमदार चषक यावेळेला मात्र टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल टर्न होताना पाहिला मिळेल. ओ तिकडे काय झालंय? पहा, पंच कळवतील, जो काही निर्णय असेल पंच कळवतील. पंचांवर कुणीही दबाव आणायचा नाहीये. अतिशय ख्यातनाम पंच आहेत. पाहूया या ठिकाणी पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपल्याला असणार आहे. काय होईल या ठिकाणी याच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. थोडंसं स्ट्रगल तर दोन्ही बाजूला आहे. या ठिकाणी आपण पाहूयात प्रतीक्षा असेल निर्णयाची आणि धनंजय माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी.
शानदार भेट ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी योगेश भालेकर चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. लेग कटर्स त्यांनी चांगले प्रस्तुत केले. यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने, आणखीन एक विकेट या ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी शिर्डीचे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नामवंत अपडेटर नदीमभाई नुरानी हे सुद्धा खास शिर्डीवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. नदीमभाई, आपलं देखील हार्दिक स्वागत. मिळाली शानदार भेट ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. नदीमभाई, विनंती असेल आपण मंचावर या. नदीमभाई मंचावर यायचं आहे, कारण सगळ्या स्पर्धांचे अपडेट्स अतिशय इत्तमभूत सगळ्या ग्रुपला टाकण्याचं काम ते करत असतात सोशल मीडियाच्या द्वारे, आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत करू आपण त्यांचं. म्हणजे त्यांनाही या स्पर्धेने भुरळ घातली आणि इकडे बोलावलं गेलं. धावसंख्या जर पाहिली तर 34 आहे. या टीमची गोलंदाजी मात्र चांगला फॅक्टर राहिला. कोतुळेश्वर कॅटरर्स, बाळासाहेब गीते यांची टीम, आणि सुरुवात मात्र चांगली झाली होती, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी पकड मिळवली आहे. यावेळेला अँगल बनवला. योगेश भालेकर काय बॉलिंग करतायत. याही षटकामध्ये चांगली कामगिरी त्यांच्याकडून केली गेलेली आहे. अँगल बनवत बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला होता. पुन्हा एकदा योगेश भालेकर. हाही चेंडू जर पाहिलं तर शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे, परंतु एका धावेने धावसंख्या लेगबायची ही एक धाव आली. धावसंख्या 5 ओव्हरचा खेळ संपतोय. 35 धावा धावफलकावर, 1 ओव्हर बाकी आहे. प्रतीक सावंत आणि नवनाथ हाडवडे यांना मात्र प्रयत्न करावे लागतील या एका ओव्हरमध्ये. पाहूया काय होईल. ओव्हर संपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. इनिंग ब्रेकमध्ये पुढच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे, आणि या टॉससाठी दोन्ही टीमला विनंती असणार आहे. स्वराज वॉरियर्स कोतुळ, सागर शेठ गोलप आणि संजयजी फुलसुंदर पत्रकार यांचा संघ, आणि दुसऱ्या बाजूला विठू माऊली 11 माळुंगी, बाजीरावजी सदगीर, रावसाहेब सदगीर, सचिनजी सदगीर प्रसिद्ध कांदा व्यापारी, या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये थांबायचं आहे, कारण ही ओव्हर झाल्यानंतर टॉस केला जाणार आहे. राजू पाटे गोलंदाजीसाठी येत आहेत. 35 धावा, 1 षटक बाकी आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र अजूनही जर पाहिलं तर नवनाथ हाडवळे, प्रतीक सावंत ही जोडी आहे. नवनाथ हाडवळे या खेळाडूची क्षमता आहे. जर का इकडे 2-3 मोठे फटके आले, मजा येईल मॅचमध्ये. ज्यावेळेला मॅच दुसऱ्या डावात जाईल, आणि तेच या ठिकाणी करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळतोय. मॅच नंबर 3 आहे. नवनाथ रिवर्सचा प्रयत्न, परंतु बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. थोडीशी दुखापत जाणवते राजू यांना. यासाठी मागील षटकासाठी येता येता ते राहिले, कारण ज्यावेळेला बॉल रिलीज करतायत पुन्हा एकदा पाठीला हात लावतायत. फुल टॉस, खरा बॉल होता, परंतु समोरच्या दिशेने जाईल जिकडे बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. फायदा घेतला गेला नवनाथ यांनी या कमी गतीने, आणि फुल टॉस सुद्धा होता. 4 धावा. धावफलक जर पाहिला तर 39 वर जर धावा आल्या या ठिकाणी 10-15 मजा येईल शेवटच्या ओव्हरमध्ये, पुढच्या डावामध्ये, कारण 39 धावा झाल्यात. नवनाथ हाडवळे मैदानात आहेत, प्रतीक सावंत जोडीला आहेत, डिंगडॉंग अकोले आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कोतुळेश्वर कॅटरर्स आहेत.
नवनाथ हडवळे, एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले. पहिलाही प्रयत्न झाला, परंतु आता पुन्हा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात आणखीन एक डॉट बॉल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा डॉट बॉल. चांगलं समीकरण या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतं दोघांमध्ये. 39 धावा आहेत. नवनाथ हडवळे मोठे फटके खेळावे लागतील. खोलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, वाट पाहिली बॉलची पहिली आणि त्यानंतर वाट लावली. 6 धावा, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. या षटकाराने धावसंख्या 45 वर सन्मानजनक स्थितीमध्ये जाण्यासाठी 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका तरी आवश्यक आहे आणि ते इकडे पाहायला मिळत आहे. नवनाथ प्रयत्न करतायत, एक मोठा फटका येतोय. सलग 3 षटकार आले तर 500 रुपयाचा पुरस्कार असेल मुकुंदजी लहामटे साहेब यांच्याकडून. बिग हिट. हाही बॉल निघालाय हवाई यात्रा करण्यासाठी आणि गेलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. 6. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. राजू यांची दुखापत या ठिकाणी चांगलीच बळवलेली दिसते आणि धावसंख्या 51 झाली आहे. आलाय आणि 51 म्हणजे बऱ्यापैकी धावसंख्या आहे अशा ठिकाणी गेलेली आता टीम. नवनाथ हडवळे अंतिम टप्प्यात आले आणि खूप चांगली कामगिरी करतात. 7 बॉलमध्ये 16 वर खेळतात. राजू यांना कमबॅक करावं लागेल आता. राजू यांच्याकडे ती क्षमता आहे आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 51 वर पाहायला मिळतोय. यावेळेला आणखीन एक फटका जो मात्र सीमारेषा दिशेने जाताना पाहायला मिळेल. हाही षटका, हाही चेंडू षटकार म्हणजे मुकुंदजी लहामटे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार सुद्धा आहे आणि या षटकात मात्र 22 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या 57 झाली. 58 करायची म्हणजे बऱ्यापैकी धावसंख्या झाली आहे. जिकडनं चांगली मॅच होऊ शकते, जिकडे चांगली फाईट होऊ शकते तिथपर्यंत टीम गेलेली आहे. आणि आता जाऊयात यानंतरच्या मॅचच्या टॉसच्या दिशेने. पहिला डाव 57, विजयासाठी पाहिजे 58. नवनाथ हडवळे की फॅक्टर राहिले. अंतिम टप्प्यामध्ये त्यांनी केली चांगली कामगिरी आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण चला या. विठू माऊली 11 माळुंगी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी स्वराज वॉरियर्स कोतुळ या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. या मी नदीमजी नुरानी सर आपण यायचं, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि डॉक्टर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. त्यानंतर या नदीम भाऊ या आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकर. म्हाळुंगे आणि कोतुळ कॅप्टन आलेले नाही आहेत. म्हाळुंगे टीम आणि कोतुळ टीम. तोपर्यंत आपण नदीम भाईचा एक सन्मान देखील करत आहोत. या ठिकाणी देशमुख सर या आपण डॉक्टर अनिल देशमुख आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते खास शिर्डीवरून या ठिकाणी महाराष्ट्रातील एक नामवंत अपडेटर नदीमभाई नुरानी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले नाही आहेत. कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी या. पुढचा सामना ज्या टीमचा आहे स्वराज वॉरियर्स आणि विठू माऊली.
हॅलो, विठू माऊली कॅप्टन आलेले नाही आहेत, या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत अपडेटर, क्रिकेटच्या स्पर्धांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगल्या अपडेट्स ते देत असतात आणि या कोथरूड प्रीमियर लीगसाठी शिर्डीवरून नदीमभाई उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं स्वागत आणि आपला देशमुख सरांच्या शुभ हस्ते सन्मान देखील केला जातोय. आणि टॉससाठी या माझ्या मते विठू माऊली टीम आलेली नाहीये. स्वराज वॉरियर आली. विठू माऊली टीमचे कॅप्टन उपस्थित असेल तर त्वरित या ठिकाणी टॉससाठी या. विठू माऊली टीम टॉस इनिंग ब्रेकमध्येच होणं आपल्याला अपेक्षित आहे. हॅलो, डॉक्टर देशमुख सर आहेत, त्याचबरोबर आमच्या बरोबरने जर पाहिलं तर नदीमबाई देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. महत्त्वाची मॅच विठू माऊली 11 म्हाळुंगी आणि दुसऱ्या बाजूला स्वराज वॉरियर्स कोथरूड यांच्यातील हा सामना या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे. जिंकायचं आहे तर हा जिंकणं गरजेचं आहे. अशोक, हेड कॉल केला होता आणि टेल आलेला आहे. मॅच सुरू होते. अशोक, काय म्हणाल, कसं वाटतं कोथरूड प्रीमियर लीग खेळताना आणि आता टॉस जिंकला, काय निर्णय असेल, काय चुका झाल्या या टाळाव्याशा वाटतील? निर्णय ते फिल्डिंग करू आम्ही परत. चुका तर आमचा स्कोअर जास्त गेला, त्याच्यावर बॉलरकडनं कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू प्रत्येक. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असेल. क्रिकेट रसिको, एक चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे खरी, कारण दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकला आहे. हा सामना जिंकून पुढच्या फेरीत जागा बनवायची आहे. त्याच्यासाठी दोन बलाढ्य संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते आणि जशी या लढतीला सुरुवात होईल आवाज असेल खास आज पालघर जिल्ह्यातून आणि विरार परिसरातून भारतातील नामवंत हिंदी भाषा समालोचन ज्यांचं पाहायला मिळतं, प्रशांतजी आदवडे यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. चंद्रकांत जी से टिप, थैंक यू सो मच. गेंद को ड्राइव किया था खूबसूरती के साथ, गेंद को फील्ड भी किया गया. शुरुआत तो बिल्कुल बहुत ही बढ़िया हुई है. शेखर शिल्के और राजू पाटिल प्रारंभिक बल्लेबाज है. जीतने के लिए 58 रनों की ज़रूरत है. 58 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, ये तो आने वाला समय बताएगा. डिंग डोंग अकोले और कोतलेश्वर कैटर्स के बीच ये बहुत ही बड़ा मुकाबला है और खास करके प्रशंसा करनी चाहिए हमारी जो लाइव की टीम है, बहुत बढ़िया काम कर रही है. फ्रंटलर गेंदबाजी करने के लिए फिलहाल धनंजय बिंताड़े आइकॉन खिलाड़ी है. सामने बल्लेबाज स्ट्राइकर इन पर शेखर शिल्के. राजू पाटिल ने अपना खाता खोला, 1 पर खेल रहे, स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. मैंडेटरी पावर प्ले ऑन, थर्ड मैन एक पॉइंट कवर इस मिड ऑफ. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. कवर पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए 1 रन मुकम्मल किया है. राजू 1, शेखर शिल्के 1 पर है. स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के. 58 रनों का टारगेट. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. शानदार आयोजन. कोतलेश्वर स्पोर्ट क्लब कोथरूड आयोजित कोथरूड प्रीमियर लीग 2025 अत्यंत सुंदर असं आयोजन आहे. संपूर्ण स्पर्धेचं कोतलेश्वर स्पोर्ट क्लब कोथरूडच्या माध्यमातून डॉक्टर किरणजी लहाटे साहेब अर्थात आपल्या सर्वांचे भाग्य विधाते आहेत, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हवा में गेंद है. बेस्ट टाइम टू गेंद के नीचे खिलाड़ी बेड ऑफ पर है और ये कैच आउट. सफलता मिली है, सबसे बड़ी सफलता. राजू बैक टू द पेवेलियन. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए गेंदबाज दिलाते हुए माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. एक्शन रिप्ले में देखे टप्पा खाते उछाल मिला था. टॉप ऑफ द बॉल ज़्यादा नहीं चले गए, इसीलिए मिस टाइम स्ट्रोक था. हवा में गेंद थी और ओम चौधरी जो करे सबकी मनोकामना पूरी. मिड ऑफ पर बिल्कुल थोड़ा पीछे आके एक जबरदस्त कैच लपा गया है. पहला विकेट. 58 रनों का पीछा कर रही है टीम. कोतलेश्वर कैटर्स की बात करें तो काबिज वाले खिलाड़ी के पास आइकॉन खिलाड़ी बैक टू द पेवेलियन चले गए हैं और ये सबसे बड़ी सफलता मिली है गेंदबाज को. गेंदबाजी कर रहे धनंजय बिंताड़े. आइकॉन वर्सेस आइकॉन. डायमंड कट डायमंड. लोहा लोहे को काटता है. सामने राजू थे, गेंदबाजी कर रहे थे भिंताड़ी साहब और क्या एक बार फिर ये बैटल था और ये बैटल धनंजय ने जीता है. डिंग डोंग अकोले की बात करें तो मुकुंद लामटे और रवि हासे टीम के ओनर हैं और कोतलेश्वर कैटर्स कोथरूड की बात करें तो बाला साहब के थे.
आणि हे प्रसिद्ध आचार्य देखील आहेत, त्यामुळे आज एखाद्या आचार्यानं म्हणजे प्रसिद्ध आचार्य असलेल्या माणसानं टीम विकत घेणं किंवा टीमचे संघमालक बनणं ही एक देखील वेगळी गोष्ट आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. जेवणाचे चांगला स्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो, वेगवेगळे मेनू तुमच्यापर्यंत पोहोचले जातात, पण त्या पलीकडे जाऊन ना आज संघ मालकांची जबाबदारी त्यांनी खांद्यावरती घेतली. ऑन साइड पर खेलना चाहते थे, ज़्यादा सफल हुए थे, सफल तो हुए लेकिन सफल नहीं हुए हैं. डिंग डोंग की बात करते तगड़ी टीम है, दावेदार टीम मैदान के अंदर. एक्शन रिप्ले में देखे क्या हुआ था मैदान के अंदर. ऑफ स्टंप के बाहर सफल हुए थे, बिल्कुल 5वें स्टंप की तरफ थे, फॉलो किया गया था, टेलीग्राम मिल गया था, टेलीग्राम जल्दी मिल गया था क्योंकि बॉल रिलीज करने से पहले बल्लेबाज 5वें स्टंप की तरफ आए थे. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. पहले ओवर की कहानी. इस बार स्विंग कर मतलब एक बार फिर कट जो कर रहे हैं बढ़िया कर रहे हैं, टप्पा खाते बाहर की तरफ गेंद निकल रही है और बॉल रिलीज करने से पहले बल्लेबाज 4-5वें स्टंप की तरफ आ रहे हैं. तो जो ट्रिगर मूवमेंट का पता बिल्कुल जल्दी इनको आ रहा है क्या हो रहा है मैदान के अंदर. ट्रिगर मूवमेंट का मतलब होता है कि बॉल रिलीज करने से पहले जो पैरों की मूवमेंट होती है वो बिल्कुल पता चल रहा है धनंजय को. बल्लेबाज 5वें स्टंप की तरफ आ रहे हैं, 34 स्टंप की तरफ आ रहे हैं, सफल हो रहे हैं और फॉलो बहुत अच्छा कर रहे हैं. टिप्पा बहुत बढ़िया गेंदबाज धनंजय का. ये देखिए पैर पकड़ने की कोशिश, ऑन साइड पर गेंद दिया, लॉन्ग ऑन पर बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात है और ऑन पर नंबर कुछ देखना चाह रहे, टीवी अंपायर की तरफ इशारा किया गया, पैर देखना चाहिए क्या एक बार फिर क्या लक्ष्मण रेखा को आपने पार किया वो देखा जाएगा. इंपॉर्टेंट है. धनंजय उच्च कद के खिलाड़ी हैं. बशीर शेख और शेख शेल के दोनों को पारी को संवारना है. जीतने के लिए फिलहाल 31 गेंदों में 56 रनों की जरूरत है. कहाणी इंटरेस्टिंग है. अत्यंत सुंदर असं आयोजन आपण या ठिकाणी बघतोय. अर्थात आपल्या सर्वांचे भाग्यविधाते या स्पर्धेचे शिल्पकार आणि ज्यांच्या माध्यमातून संकल्पना आपण पाहतोय. कोतुळ प्रीमियर लीग आमदार चषक 2025 भाग्यविधाते डॉक्टर किरणजी लहामटे अर्थात विद्यमान आमदार, दमदार आमदार आणि खंबीर साथ हे केलंय. अकोले तालुका MIDC मंजुरी, अकोले तालुका उपजिल्हा रुग्णालय मंजुरी, अकोले बसस्थानक, अकोले बाजारतळ, अकोले तालुका तहसील, त्यानंतर राजूर येथे कोर्टाची निर्मिती, 17 वर्ष रखडलेला पिंपरकणे पूल प्रत्यक्षात तालुक्यात विविध विकास कामांसाठी 2,500 कोटीचा निधी, 29 नवीन कोल्हापूर पद्धतीची बंधारे पूर्ण, 45 पाझर तलावाची जी या ठिकाणी पूर्तता आणि मैदानावरती पहा काय घडलं होतं. ॲक्शन रिप्ले आपल्या समोर आहे. पंचांचा इशारा देखील बघूया. टीव्ही अंपायर काय सिग्नल करतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तीस गेंदों में 55 रनों की जरूरत है. गेंदबाजी में होगा परिवर्तन. पहला ओवर बहुत ही बढ़िया रहा था. आइकॉन खिलाड़ी ने आज राजू का बहुत ही महत्वपूर्ण विकेट प्राप्त किया और सापर लेवले की बीच जो लड़ाई होती है ना तो बिल्कुल वो कमाल की होती है. अब चक्कर गेंदबाजी में हो रहा है परिवर्तन. नवनाथ को बल लेके आए गेंदबाज. दूर वाले इनसे गेंदबाजी करेंगे. बशिश एक, शेखर शेल के एक पर. ज़्यादा समय नहीं लेना है, वक्त इतना ज़्यादा नहीं लेना है, मैच कंटिन्यू रखना है. ऑफ टाइम के बाहर गेंद थी और फुल टॉस गेंद थी. फायदा उठाने की जरूरत थी. इस बार गेंद के ऊपर हमला करने की जरूरत थी लेकिन आपने हमला नहीं किया. एक बहुत बड़ा अवसर था बल्लेबाज के लिए. शेखर शेल के इस प्लेइंग ऑन 1 स्कोर 2 for 1. सेकेंड ऑन प्रोग्रेस. दूसरे ओवर का खेल जारी है. 29 गेंदों का खेलना बाकी है. 56 रनों की जरूरत. गति परिवर्तन कर रहे हैं. बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी पहले मैच में, खास करके कोतलेश्वर टीम के बल्लेबाजों ने, लेकिन आज देखिए सामने क्वालिटी गेंदबाजी है. गति परिवर्तन किया गया. ऑफ स्टंप के बाहर गेंदे, बल्लेबाज बीट हुए हैं. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए लक्ष्य है कुल मिलाकर 58 रनों का. इस बार खिलाड़ी है स्ट्राइक ओवर पर 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या कुल मिलाकर फिलहाल 3 रन 1 विकेट का नुकसान. पहले ओवर में नबीदुल्ली गेंदबाजी रही है धनंजय की. पूरी तरह से बांध के रखा था, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया था.
इस मुकाबले में आपको रन बनाने की जरूरत होगी। मैंडेटरी पावर ब्रेक बहुत ही महत्वपूर्ण पड़ाव आपके लिए। गेंदबाजी कर रहे गेंदबाज नवनाथ, सामना करने के लिए बल्लेबाज बशीर। बशीर ऑन स्ट्राइक, फ्लाइंग स्लिप, पॉइंट कवर, स्ट्राइक कवर। अच्छा शॉट, इनको दिखती है छोटी सी दरार, रन ढूंढते 4, गेंद बॉल तरफ फरार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। पाहुणी मोका हा मारलाय चौका। अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका। रचनात्मक बल्लेबाजी करते हुए कच्चा स्ट्रोक, गली और पॉइंट के बीच जो गैप था उस गैप को भेदा गया। बहुत ही बेहतर स्ट्रोक, टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है। बशीर 4, स्कोर 7। ऑलसाइड पर खेल दिया, टाइमिंग अच्छा नहीं है। बाउंड्री पर एक खिलाड़ी तैनात है, उससे पहले मिड ऑन के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया है। दूसरे के बारे में मन बना लिया था लेकिन मना किया बल्लेबाज शेखर ने। शेखर 2 पर खेल रहे हैं, बशीर शेख 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और ये खूबसूरत ट्रॉफी, बढ़ गए दर्शक, बढ़ गई दिलचस्पी काफ़ी। और कौन उठाएगा ये खूबसूरत ट्रॉफी? आपके स्क्रीन पर ये ट्रॉफी है और इस ट्रॉफी के लिए बीच मैदान पर बैटल भी है। सीधे बल्ले से गेंद को कहते हैं, बहुत ही अच्छा स्ट्रोक है, गेंद जाएगी लॉन्ग ऑन बॉल की तरफ। लाजवाब स्ट्रोक, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4। मैग्निफिसेंट बैटिंग। हा मारलाय चौका। अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका। आगे गिनती इसका भरपूर फायदा उठाया, बल्ले के बीचों बीच खेल दिया, मैदान के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 1 बॉल्स ओवर द रूफ एंड 4 रन्स। दूसरे ओवर की कहानी बहुत ही बढ़िया रही है कोतलेश्वर टीम के लिए। स्कोर 12 रन, 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ। यह मंच है शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊनी ही पहा ओहोर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली, ओहोर संपली। 24 गेंदों का खेल, 46 रनों की जरूरत है। स्कोर 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। योगेश देशमुख इस वक्त मंच के ऊपर और टूर्नामेंट के आयोजन करता है। और सारे मेहमान, सारे आप खास करके अपडेटर जो आज हमारे साथ जुड़े हुए हैं, दानी साहब आपका भी स्वागत है। 24 गेंदों का खेल आना बाकी है, 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बहुत ही बढ़िया खेल आप देख रहे हैं। तीसरे दिन का खेल है, दोपहर का सत्र। और गेंदबाजी में दोबारा गेंदबाजी करने के लिए गेंदबाज धनंजय अभिमताड़े। धनंजय के ऊपर काबिल, धनंजय के ऊपर पूरा दारोमदार है, काबिल तो है इनके पास। सामना कर लेकर बल्लेबाज स्ट्राइकर इन पर शेखर शेलके। विंडी के जमावट के 3rd बैट पॉइंट का स्ट्राइक कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। बढ़िया गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकल रही थी, रक्षात्मक तरीके से खेल दिया। जंटल पुश किया था, थोड़ा सा पुश करो और खुश वाला मामला बीच मैदान पर है। स्ट्राइक रोटेट करने की कोशिश करते हुए दोनों बैटर। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 13 रन, 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। क्रूशियल मुकाबला दोनों टीमों के लिए। यहां से यह मुकाबला जीत के क्वालिफाई करने का पूरा प्रयास हो जाएगा। दोनों अपने बोलिंग मार पर तैयार। सामना करने के लिए बल्लेबाज बशीर शेख इज प्लेइंग ऑन 4-1, शेखर प्लेइंग ऑन 8, स्कोर नाउ 13-1। ऑन साइड पर खेलना चाहते थे लेकिन टप्पा खाते दोबारा गेंद बाहर की तरफ निकली है। कट कर रहे, काटा बदलती हुई गेंद है। देखिए क्या धनंजय की गेंदबाजी है, ऑलराउंडर खिलाड़ी है, अच्छा कॉन्ट्रीब्यूशन है। टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकली, उंगलियां फिरते हुए गेंद के ऊपर धनंजय, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। और गेंद को परखना बहुत जरूरी है, गेंद को पढ़ना बहुत जरूरी है। स्कोर रुका बाद 13 रन 13 रन स्कोर बोर्ड पर है। 13 रन, 1 विकेट के नुकसान पर। पिंडिंग में थोड़ा तब्दीली करना चाह रहे हैं फिलहाल। अब पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर है, कवर पॉइंट बॉडी लाइन की तरफ मौजूद है। एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी है, एक फ्लैंक स्लिप पर खिलाड़ी। यह मंच है, बड़ा मंच है, बहुत बड़ा मंच है। वही बात है, बल्ला तो घूम रहा है, बल्ला घूमा लेकिन मैदान नहीं झूमा। यहां अगर देखो बड़े स्ट्रोक ले तो जा रहे हैं लेकिन गेंद को पढ़ना बहुत जरूरी। टुपकी लगाने से पहले पानी कितना गहरा वो देखना पड़ता है। और शॉट खेलने से पहले गेंद की लाइन, गेंद की लंबाई, गेंद की एक बार फिर जो पिच कहा की गई वो एक बार फिर देखने की जरूरत है, गेंदों को पढ़ने की जरूरत है। स्कोर फिलहाल रुका हुआ 13 रन 1 विकेट के नुकसान पर।
धनंजय बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। 58 रनों का लक्ष्य। एक तगड़ा मुकाबला बीच मैदान पर जारी है। तीसरे दिन का खेल। आकाश में सफेद बादल, धूप खिली हुई है। बहुत ही प्रसन्न माहौल यहाँ है। कोतुल गांव बहुत ही मशहूर गांव है और गेंदबाजी करने के लिए धनंजय, सामना करने के लिए बल्लेबाज बशीर। ये खूबसूरत टू व्हीलर, ब्रांडेड टू व्हीलर है। किसको मिलेंगे ज़्यादा लाइक और कौन लेके जाएगा ये खूबसूरत ब्रांडेड बाइक? टीम के ओनर के लिए बिल्कुल ये बाइक है। ये बाइक देखे एक बार फिर, यहाँ तो एक हीरो ही बैठ सकता है। ज्यादा सफल हुए। ट्रिगर मूवमेंट के बारे में एक बार फिर बताऊंगा। एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था और धनंजय क्या कर रहे हैं। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन, लाइन लेन पर निर्भर है। एक्शन रिप्ले देखे 7S पर ये एक्शन रिप्ले। बढ़िया गेंदबाजी, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर रख रहे हैं और वही कहानी, बल्लेबाज छठे स्टंप की तरफ आए हैं। टेलीग्राम मिल रहा है और आउट ऑफ द स्टंप अच्छी गेंदबाजी करते धनंजय। ये एक्शन रिप्ले देखिए जो बहुत ही बढ़िया बात, टेलीकास्ट भी चल रहा है, लाइव टेलीकास्ट। ऑफ स्टंप के बाहर गेंद टप्पा खाती है, थोड़ा सा बाहर की तरफ निकल रही और हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी। गेंद हरकत कर रही है, बाहर की तरफ निकल रही है। कैमरामैन को बिल्कुल पता चल रहा है वहां से क्या हो रहा है। स्कोर रुका हुआ। अब सुपला खेलना चाहते थे, कुछ भी अच्छा नहीं हो रहा है। जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सवर गए तो जन्नत नहीं तो तमाशा है। 3 ओवर का खेल। स्कोर अगर देखें तो रन संख्या 13 रन है। 3-13 और 1 विकेट भी गिर गया है। ओवर समाप्त। आइए एक बार वो ट्रांस सुनते हैं। संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊनी ही पहा ओव्हर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली। 18 गेंदों का खेल आना बाकी है। 45 रनों की जरूरत है। ये अपडेट आपके लिए आ रहे हैं। अभी समीकरण मैदान के अंदर चर्चा जारी है। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज़्यादा नहीं होनी चाहिए क्योंकि जब ज़्यादा चर्चा होगी तो खर्चा भी होगा। आने वाले 2 मुकाबले भी बहुत महत्वपूर्ण है। 18 गेंदे 45। चर्चा ऐसा नहीं लग रहा है कि सांसद की चल रही है। चर्चा होनी चाहिए लेकिन ज़्यादा नहीं होनी चाहिए। अभी ज़्यादा चर्चा हो रही है। 18 गेंदों में 45 रनों की जरूरत है। यहाँ से ये मैच की बात कर तो पिछला ओवर धनंजय का कमाल का था, बहुत ही अच्छा स्पिन रहा। 2 ओवर का आयकॉन खिलाडी है, अपना अच्छा योगदान देते हुए हे नक्की करणारच, निश्चितच काय करणार त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडं शोध पाहणार आहोत। आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार अर्थात विकास पुरुष, विकासाचे शिल्पकार अर्थात सातत्याने त्यांची चर्चा होते आहे या स्पर्धेच्या निमित्तानं। मैदानावर देखील चर्चा होती, या स्पर्धेची देखील चर्चा होते आहे। धनंजयचे षटक अत्यंत सुंदर होतं, अप्रतिम कामगिरी केली। 2 षटकांचं जर पृथक्करण देखील आपण पाहिलं तर अफलातून कामगिरी करत असताना टिच्चून मारा केलाय, तिखट मारा केलाय। 3 ओवर का खेल आना बाकी। 18 गेंदों में 45 रनों की जरूरत है और 2 ओवर 3 रन और 1 शिकार उन्होंने किया। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, तीखी गेंदबाजी, स्ट्राइक भी किया गया है। शानदार खेल मैदान के अंदर। गेंदबाजी के लिए गेंदबाज अपनी बॉलिंग वहां पर तैयार है। मारुति पवार, इनके लिए प्लेटफॉर्म बना हुआ है। पिछले मैच में बहुत ही अच्छा प्रदर्शन रहा है। अब शेखर शेलके और बशीर शेख यहाँ से क्या वो गेयर चेंज करेंगे वो देखने वाली बात है। 13 पर 1 चेसिंग टारगेट ऑफ 58 रन। नाउ रिमेनिंग 18 डिलीवरीज एंड नीड 45 रन टू विन दिस मैच। मारुति पवार गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे शेखर शेलके। रिवर्सिव खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। वैसे मारुति के वो 8 नेम हैं, उसमें से एक अच्छा नाम है वो संकट मोचक। तो मारुति पिछले मैच में बहुत ही बढ़िया काम किया। इस मुकाबले में इनके लिए अच्छा प्लेटफॉर्म बना के दिया है धनंजय ने। 17 गेंदों का खेल, 45 रनों की जरूरत है। 13 रन 1 विकेट के नुकसान पर इस मुकाबले में कोतलुसर की जो गाड़ी है वो 13 के आगे नहीं जा रही है, लगातार बिंदी गेंदें आ रही है। ज्यादा सफल हुए इस बार। अच्छा स्ट्रोक है, गेंद को खेलते हैं फाइन लेग पर। बहुत ही अच्छा स्ट्रोक है, गेंद है कमजोर, बल्लेबाज लगा जोर और ये लगा शानदार 4 मैग्निफिसेंट स्ट्रोक। पाहुनी मौका हा मारलाय चौका। अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार। बल्लेबाज ज्यादा सफल हुए थे, ऑफ स्टंप के बाहर आए थे।
और अंपायर चर्चा कर रहे हैं। अच्छा हुक शॉट खेला था बल्लेबाज ने शेखर शेलके, जिनके ऊपर रहेगा दारोमदार। देखिए ये शॉट बल्लेबाज काफी ऑफ टर्म क्या है उछलकर, और शेखर बेफिकर इस स्ट्रोक के साथ एक बार फिर कमबैक करने की कोशिश। और बल्ले से गेंद को कहते हुए गैप पे खेला, टाइमिंग बेहतरीन, गेंद बॉलिंग के बाद 4 रन, 1 2 3 4, 1 2 का 4, मैग्निफिसेंट बैटिंग, बैक टू बैक दूसरा चौका। पाहुनी मौका हा मारलाय चौका। अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनी चौकार। कहानी बदली है, कहानी बदली, पिक्चर बदला, तस्वीर बदली है इस खेल की, मौसम भी बदला है। 21 एक विकेट के नुकसान पर 2 अच्छे स्ट्रोक बल्लेबाज शेखर के। शेखर बेफिकर बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। स्प्रिंग ऑन 16, नाउ स्कोर मूव्स ऑन 21 for 1। चौथे ओवर का खेल जारी है, 15 गेंदों में 37 रनों की जरूरत। मारुति पर हमला हो रहा है। इस वक्त फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग अप पर जो खिलाड़ी मिड अप पर आया है। यहां भी देखिए अच्छा स्ट्रोक है, गेंद बॉडी की तरफ जाएगी। क्या बात है, गुडगा टेकला आणि षटकार ठोकला, आकाशाला गवस निघाणारा षटकार, ब्रिलियंट बॅटिंग। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। सफल भी हुए और सफल भी हुए हैं। मैच में जान डालने के काम करते हुए शेखर 22 पर बल्लेबाजी कर रहे। आंकड़े क्या बता रहे, 14 गेंदों में 31। वापसी का बिगुल बजाते हुए गुडगा टेकला आणि काय षटकार ठोकला। वाह वाह, काय बॅटिंग करतोय मैदानावरती शेखर। 22 वरती घेतोय, 11 चेंडूंना सामोरं गेला, 200चा स्ट्राईक रेट आहे। आता शांत बसलेले प्रेक्षक थोडे अस्वस्थ झाले असतील, सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत वाढलेली आहे। शॉट पिच गेंद, उसके ऊपर हमला किया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। शॉट है चाबुक, बल्लेबाजी हो रही है जापुक जुपुक, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन, कड़क शॉट। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। शेखर 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 बेफिकर, 2 चौके 2 छक्के, और क्या बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार मारुति के ऊपर दबाव है। अब जाकर स्कोर देखिए तो 33 रन 13 गेंदों में चाहिए 25। मैच में वापसी का बिगुल बजाती हुई टीम कोतलेश्वर, और अब जाकर दबाव देखिए, समझाना पड़ा है। मारुति को समझाने के लिए कोई मैदान के अंदर है या टीम के कप्तान या एक बार आइकॉन खिलाड़ी कप्तान हो सकते हैं। कप्तान को सीने तान खड़ा रहना बहुत जरूरी है इस वक्त। नवनाथ डाके अपने अनुभव को शेयर कर रहे हैं। इस वक्त दबाव है, अलग अलग शॉट इनके पिटारे से। शेखर ने बीच मैदान पर बढ़िया बल्लेबाजी की है, और अच्छा ड्राइवर वही होता है ना जो सही समय पर गियर चेंज करता है। गियर चेंज किया है इस मुकाबले में शेखर के अंदर। 28 पर 12 गेंदों का सामना किया, स्ट्राइक रेट 233 का है। मारुति तैयार गेंदबाजी करने के लिए, 13 गेंदे 25। रिवर्स स्वीप गैप में नहीं है, और चली गई। कैसी भी हवा चले और शेखर क्या है सबको पता चले। मौका है दस्तूर भी, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। पाहुनी मौका हा मारलाय चौका। अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनी चौकार। क्या बात है, कड़क बैटिंग। इस ओवर में बल्लेबाज ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा। तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी कर रहे शेखर बेफिकर और बशीर, दोनों ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की। खास करके 12 गेंदों में 21 रनों की जरूरत है। इस आंकड़े को उल्टा करेंगे, 12 को उल्टा करेंगे तो 21 आएगा, 21 को उल्टा करेंगे तो एक बार फिर वो 12 आएगा। लेकिन कौन पलट करेगा देखने वाली बात है। चर्चा जारी है, ओवर समाप्त हुआ है, 12 गेंदों में 21 रनों की जरूरत। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली। फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली। वेलकम बैक, स्वागत है आपका सभी का। दोपहर का सत्र है, बीच मैदान पर पानी चला गया है। ये पानी है या डेन टॉनिक, ये तो बाद में पता चलेगा, लेकिन पानी तो चला गया है। 12 गेंदों में 21 रनों की जरूरत है, 37 एक विकेट के नुकसान पर, और बेस वर्सेस बेस की लड़ाई बीच मैदान पर चल रही है। सापर लेवले के बीच लड़ाई बीच मैदान पर चल रही है। कांटे की टक्कर देखने के लिए दर्शक आते हैं, तो दर्शक आज हमारे साथ लाइव जुड़े, वो भी एंजॉय कर रहे हैं। और यहाँ से इस खूबसूरत मैदान के साथ जो जुड़े हुए, इनको भी एक बार फिर एक अच्छा मनोरंजन है।
12 गेंदों में 21। मैदान के अंदर चला गया था पानी, क्या बदलने वाली कहानी? ये पानी या डेट पानी ये तो बाद में पता चलेगा। भाई मोमेंटम किसके पास था? बल्लेबाजों के पास। आपको खेल को नहीं रोकना था, किसका अच्छा समय चला गया, किसका बुरा समय चला गया, ये तो बाद में पता चलेगा। देखिए ये मोमेंटम आपके पास था, उसके बाद ये बिंदी गेंद आई है, कमबैक करने का मौका अपोनेंट टीम को मिला है। कमाल का मैच है, कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। बिंदी गेंद के साथ आगाज, लेकिन आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं। 11 गेंदों का खेल, 21 रनों की जरूरत है। डिंग डोंग अकोले और कोतलेश्वर कैटर्स के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला। 58 रनों का लक्ष्य है। कोतलेश्वर कैटर्स के सामने गेंदबाजी कर रहे गेंदबाज फिलहाल अपने बॉलिंग मार पर। अरुण सामना करने के लिए बल्लेबाज बशीर। दूसरी बिंदी गेंद है, यहां दबाव बनेगा, बल्लेबाज को आउट है। यह भी एक बार फिर हम बताएंगे, मैदान के अंदर गलती से मिस्टेक वाला गाना बज गया है। यह क्रिकेट है, गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा क्रिकेट का रंग, रंग में भंग, बल्लेबाज को नॉट आउट, सेलिब्रेशन करने का मौका। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। इस सीजन में इनके नाम पर है। अभी भी 50 रन और 9 विकेट, ये इनका रिकॉर्ड है। और जो मैन ऑफ द सीरीज का अवार्ड इनको मिल सकता था, 5 पॉइंट से वो अवार्ड चला गया। अब जाकर देखिए, स्ट्राइक अपने पास रखने की कोशिश कर रहे थे शेखर, लेकिन तालमेल नहीं था, तालमेल नहीं था। एक की हो रही थी मांग, तालमेल के कमी के कारण शेखर का काम हो गया तमाम। शेखर को जाना पड़ेगा मैदान के बाहर। 32 रन बना के एक अच्छी पारी इन्होंने खेली है। 10 गेंदे 21 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अरुण तैयार, आगे की गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। 1 रन देने का मौका, 9 गेंदों का खेल, 20 रनों की जरूरत है। जीवन की निशानी प्रगति, प्रगति की निशानी विस्तार, विस्तार करने का समय है। जो अच्छा विस्तार करेगा बिल्कुल वो जीत का साथ चकने वाला है। यहां से आपको नबीतुली गेंदबाजी भी करनी है। 9 गेंदे बीच चाहिए। 38 2 विकेट के नुकसान पर मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही, गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग देखने का मौका मिलता हुआ। प्रतियोगिता का आज का तीसरा दिन है। बहुत ही शानदार आयोजन, कोतुल प्रीमियर लीग 2025 आमदार चषक 2025 छठवां संस्करण आप देख रहे हैं। और जन्मदिन के अवसर पर जो हमारे आमदार किरणजी लामटे साहब, इनके जन्मदिन के अवसर पर इस टूर्नामेंट का बहुत ही शानदार आयोजन। अरुण तैयार, सामना करने के लिए बल्लेबाज योगेश इज ऑन स्ट्राइक। फ्लैंक स्लिप पर खिलाड़ी पॉइंट है। शफल हुए थे ऑन साइड पर, फ्लैट खेला, क्या बात है। तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर। और ये लगा शानदार चौका, मैग्निफिसेंट स्ट्रोक। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। खराब गेंद तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचना बल्लेबाज का काम है। फुल टॉस है भाई, योगेश कहां छोड़ेंगे। 5 अर्धशतक इस सीजन में इनके नाम पर है। और बहुत ही शानदार स्ट्रोक, पनिश किया गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। स्कोर इसी के साथ 42 पर पहुंच चुका है। 8 गेंदे 16 रनों की जरूरत है। इंपॉर्टेंट मैच है। गेंदबाजी कर रहे गेंदबाज अरुण। स्ट्रेट ड्राइव है, अच्छा स्ट्रोक है। 1 रन मिलेगा। सिंगल या दूसरे के लिए वापस आएंगे, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। ये तो नहीं भाग रहे थे, ज्यादा नहीं भाग रहे थे बशीर शेख। इनको जाना पड़ेगा मैदान के बाहर। आप पट्टी भी रखिए ऑन, गेम इज ऑन। मैदान के अंदर चल रहा घमासान, बल्लेबाज बशीर गॉन आउट। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। वैसे बशीर ज़्यादा भाग ही नहीं रहे थे, बशीर शेख को भागना था, क्योंकि आपको पता है कि आइकॉन खिलाड़ी आपके पास है, तो इनको मौका देना था। 1 रन मिलेगा। आंकड़े बदलते हुए 7 गेंदे 15 रनों की ज़रूरत है। और अब चक्कर ये आखिरी गेंद इस बहुत महत्वपूर्ण ओवर की। 7 गेंदे 15। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाजी करने के लिए योगेश पालेका। राहुल आए, राहुल गोलप।
फील्डिंग में थोड़ी तकदीरी, फ्लाइंग स्लिप एक गली पर खिलाड़ी है, पॉइंट स्ट्रकेबल, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, एक खिलाड़ी फाइन लेग पर और मुकुंद लामटे उसके साथ ये टीम के ओनर हैं। ऑन साइड पर कमाल का स्ट्रोक, घुटना टेक, सिक्सर देख, गेट बॉडी लगे बाद रन, कडक शॉट, शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा, कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. what a shot, look at this, beautiful batting, Yogesh Balekar, don't be violent, be silent and show your talent, it's a sixer, it's out of the park, brilliant batting by Yogesh. दूसरे एंगल से भी देखे कुछ परेशानी है मैदान के अंदर बिल्कुल, लेकिन गेंदबाज अरुण थोड़ा फिसल गए हैं। छह गेंदें 9 रनों की जरूरत है और योगेश का बहुत ही खूबसूरत सिक्सर था। 49 पर 3 मैच में कमबैक किया इस मुकाबले में कोतलेश्वर टीम ने और अब दबा बरताबा डिग डोंग के ऊपर। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, इसके बाद में 2 टीमों के बीच मुकाबला होगा। बिट्टू मावली 11 और सामने टीम होगी स्वराज वॉरियर्स। ये विनर विनर का मैच है, बेस वर्सेस बेस की लड़ाई है। 12-21 को आपने देखा था, 12-21 को देखा था, अब 9 चौके भी देखिए, 9-6 9-6 ये आंकड़े भी अगर उल्टा करेंगे तो क्या होगा, वही कहानी है। पलटवार कौन करेगा, पलटवार कौन करेगा वो देखना बहुत जरूरी है। पहले 12-21 का समीकरण आपने देखा था, अब 9-6 का भी देखिए। बहुत बढ़िया काम कर रहे हैं हमारे स्कोरर और अपडेटर। कुछ देर के लिए खेल रुका हुआ था क्योंकि अरुण के लिए थोड़ी तकलीफ थी, अब जाकर वो वापस आ गए, उठ गए हैं और मैदान के ऊपर गिरे चलेगा, कोई परेशानी नहीं है, लेकिन मनोबल नहीं गिरना चाहिए। मन तो सभी के पास होता है, मनोबल सभी के पास नहीं होता है। ये आंकड़े ही बता रहे हैं कि एक क्लोज मैच हो रहा है, रोचक मुकाबला बीच मैदान पर। दर्शक इस तरह के मुकाबले देखने के लिए आते हैं। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस, संकट के समय में हर छोटी चीज काउंट होने वाली है। गेंदे शेष यहाँ से 9 रनों की जरूरत है। सामना करने के बल्लेबाज तैयार है राहुल विजयाची चाहूल देणार का हा प्रश्न आहे। गोलंदाजी मार्कवरती पाहूया, गोलंदाज या ठिकाणी आता दाखल होतो आहे मारुती पवार। पहिले षटक मागणं आहे, परंतु तरी सुद्धा विश्वास दाखवलाय मारुतीवरती, तो संकटमोचक ठरेल का हा प्रश्न आहे। पहली गेंद काफी ऑफ्टन के बाद, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गुडनेस, ये नो बॉल है। ओ नो बॉल का इशारा, और अच्छे ग्राफिक में देख रहा हूँ खास करके लाइव टेलीकास्ट में। कोतुल प्रीमियर लीग 2025 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट। शॉट इतना अच्छा नहीं है, 1 रन आपको जरूर मिलेगा। अब जाकर आंकड़े क्या बता रहे हैं, आपके पास 5 गेंदें हैं और 7 रनों की जरूरत है। एक दूसरे का साथ अच्छा देना पड़ेगा, तब जाकर बात बनेगी। 51 3 विकेट के नुकसान पर कर्मभूमि की दुनिया में सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है। गेंद और बल्ले के बीच एक जबरदस्त जंग देखने का मौका मिलता हुआ सभी दर्शकों के लिए। 5 गेंदें 7 विकेट चाहिए। और मैंने एक फिल्म देखी थी, उस फिल्म का नाम था धमाल। उस धमाल पे में वो डब्लू ढूंढने के लिए 2.5 घंटा जाता है। भाई उतना समय जाएगा तो ये मैच नहीं बनने वाला है। आपको कम से कम 2-3 विकेट चाहिए, तब जाकर आप कमबैक कर सकते हैं। स्ट्राइकर पर बैटर, टीम के आइकॉन, भिवंडी के स्टार, मैदान के अंदर योगेश। भिवंडी ने बहुत सारे अच्छे सितारे दिए टेनिस क्रिकेट के लिए। ओ विकेट की बात कर रहे थे, विकेट आ गया, सेलिब्रेशन करने का मौका, मैच ऑन रखिए, मजा आएगा। बहुत बड़ी सफलता योगेश, बैक टू द पेबल एंड गॉन। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळींची टाळी। एक दूसरे का मिलेगा साथ तभी तो बनेगी बात। विकेट कीपर और गेंदबाज का अच्छा बॉन्डिंग। योगेश चले गए मैदान के बाहर। कमाल का मैच है, कमाल का मुकाबला। आपके पास गेंदे से कुल मिलाकर 4-7 रनों की जरूरत है। आज के दिन का एक अच्छा मुकाबला, रोचक मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं। कोतुल्ला प्रीमियर लीग आमदार चषक 2025, ये 6वां संस्करण, 6वां साल, कमाल बेमिसाल धमाल। मैदान के अंदर बल्लेबाज आए बल्लेबाजी करने के लिए। अब देखते हैं किसकी
हाथ में वो बल्ला और कौन मैदान के अंदर आएगा, प्रेशर तो है। कल की अगर कहानी देखी या 2 दिनों की कहानी देखी तो विक्की मुंडे बहुत ही शानदार अर्धशतक, रवि आयरे का जबरदस्त अर्धशतक, आज सुनील करड़े के नाम पर कमाल का अर्धशतक, 20 गेंदों में 57, रवि आयरे 22 गेंदों में 69। और अब जाकर इस प्रतियोगिता की बात करें तो कमाल की गेंदबाजी मारुति भी कर रहे हैं। नए बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। राम 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 इनका नाम, और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना इनका काम। गेंदबाज का काम तमाम, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। क्या माइंड सेट है, घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए, 4 गेंदों में 7 चाहिए तो आपका माइंड सेट अच्छा होना चाहिए। डगआउट से सेट होकर राम आए थे और पहली गेंद पर मारुति के ऊपर हमला किया। अब आंकड़े बदलते हुए 3 गेंदों में 1 रन की जरूरत है। कोतेश्वर कैटस कम बैक करते हुए 57 for 4, छठा ओवर है, 3 गेंदों का खिलाना बाकी है। मारुति तैयार सामना करने के लिए। राम, ये अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, रन देना चाह रहा है, खतरा हो सकता है और बल्लेबाज आउट। मैच समाप्त नहीं है, मैच समाप्त नहीं है। मैदान के अंदर चल रहा है घमासान, हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखी ऑन, बल्लेबाज गॉन। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। मैच समाप्त नहीं, मैच समाप्त नहीं है। 2 गेंदों में 1 अच्छी गेंद और डालनी है आपको। 1 विकेट आपने प्राप्त किया, बल्लेबाज को 1 रन बनाना है और 1 अच्छी ड्रीम बॉल डालने की जरूरत है मारुति। और बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाजी करने के लिए न्यू बैटर आ रहे हैं। राम ने स्टार्ट अच्छा किया लेकिन मैच को फिनिश नहीं कर पाए। राहुल 1 गेंद पर डटकर बल्लेबाजी कर रहे हैं। 2 गेंदों का खेलना बाकी है। हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है। पैसा वसूल मैच है ये भी। अभी भी मॅच समाप्त नहीं है, अजूनही शर्यत संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे, सामना संपलेला नहीं है। 2 गेंदे 1 रन की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मारुति, बल्लेबाज संकेत, मागे टपला यष्टिरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक, उधळण्यात तुझा डाव ते तुला कधीच देणार नाही भाऊ। या सारण्याचे कौशल तरच तुला मिळेल धाव। हा सामना कोथरूड संघाने जिंकलाय। अतिशय रोमहर्षक उत्कंठावर्धक सामना या ठिकाणी समाप्त झालेला आहे। अप्रतिम मॅच। ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानावरती गुलाल उधळल्याशिवाय परत यायचं नाही हा संकल्प करून कोथरूड या ठिकाणी दाखल झाला होता। रंगतदार रोमहर्षक सामना समाप्त झालाय। पाहुणी मोका हा मारलाय चौका। अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार। प्रेक्षकांना हेच अशा प्रकारचे सामने त्यांना बघायला निश्चितच आवडतील। ज्या पद्धतीने डिंग डॉग अकोले दावेदार संघ होता, कोथरूड कॅटस संघाने निकराची झुंज दिली आणि आता हा सामना या ठिकाणी समाप्त झालेला आहे। आपण पाहूया ज्या पद्धतीने हा खेळ झालेला आहे। मॅच समरी 61 रामचा एक षटकार, त्यानंतर नवनाथ 22 धावा नॉट आउट राहिला होता। सुनील करडे 20 धावा। पहिला मॅच